हाय गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मी इथून चाललो आहे माळशेट घाटला. पण या चाललो आहे मी बिल्डिंग खालीच उभा आहे. ही माझी गाडी. यावेळेस फ्रेंड्सबरोबर चाललो आहे फक्त एकच दिवसासाठी. आणि ते एकच दिवसासाठी का चाललो आहे ते पुढे कळेल तुम्हाला. कशासाठी एकच दिवसासाठी चाललो आहे, स्टेसाठी नाही चाललो आहे. एकाच दिवसासाठी चाललो आहे. फक्त माळशेट घाट जाणार, संध्याकाळी परत रिटर्न. मजा येणार आहे. पुढे ब्लॉग नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि ही माझी गाडी सेकंड हँड आहे. 2009चा मॉडेल आहे. आणि ही आम्ही 2017ला घेतली होती. तेव्हा काहीतरी 50-60 हजार किलोमीटर चालले होते. 1,77,283 किलोमीटर चालली आहे. आम्ही एवढे फिरवले आहे, भरपूर ठिकाणी गेलेही. आणि अजूनपर्यंत हिने साथ सोडला नाही. कुठेच अशी काहीच प्रॉब्लेम नाही. अजून पण बरोबर चालते. गोव्याला पण मी भरपूर वेळा गेलो आहे. तुम्ही आधीचे ब्लॉग, एकदम पहिले ब्लॉग बघितले असेल. तुम्हाला काय एवढं आवडलं बघितले असेल सगळं. तिकडेच गोवा पूर्ण याच्यावर केलं आहे. आणि भरपूर ठिकाणी गेलो आहे हिच्याबरोबर. तर अजूनपर्यंत काय धोका बिका नाही दिला आहे. मस्त आहे. स्विफ्ट गाडी आहे, खूप भारी आहे. सेकंड हँड पण एक नंबर भेटले आम्हाला. पण काय काय असं असतं की सेकंड हँड पण चांगली भेटते, मस्त भेटते. आता इथून फ्रेंड्सला उचलायचं आहे. महालक्ष्मीला आहे ना, एक जण महालक्ष्मीला राहतो आणि नंतर बाकीचे दोघं जण आहे ते भाईंदरला राहतात. ते दादरला किंवा मुंबई सेंट्रलला भेटतील. बघू काय होतं, त्यांना फोन करतो मी. आणि त्यांची ओळख मी नंतर रस्त्यात करूया आपण. तर भेटू पुढे. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आता आम्ही पोचलोय ठाण्याला. हा सरळ जातो रोड कल्याण फाटा भिवंडी त्या साईडला. आणि कल्याण फाट्यावरून आम्ही राईट मारू. आणि त्यानंतर मग राईट मारल्यानंतर सर्कलवरून परत लेफ्ट, मग माळशेट घाटला जाऊ आम्ही. आणि पुढे बसू शकता मित्र बसलेले आहेत पाठी. आणि कॅमेरेमॅन रोहन बरोबर. आता आम्ही भेटू पुढे. समोरचा पाऊस तर नाही आता काही. पाऊस बघू पुढे काय भेटतोय. आम्ही आता कल्याण फाट्याला आहे. हा ब्रिज हायवे गेला सरळ नाशिक. इथून राईट मारायचा कल्याण फाटा. आता इथे नाश्ता करायला थांबू. हे नाश्ता करायचा की नाही? नाश्ता करायला थांबूया. कुठे करायचं बोल. हा बघतोच आहे अजून. रोहनला भूक लागली आहे. रोहन बोलतोय कधी भेटेल नाश्ता. शिव्या देतो. कोणता चहा? ए कोणता चहा? नागोडी. नागोडी नाही, नागोरी. ओके.
तर आता इथून नाश्ता करूया, नाश्ता करून मग पुढे भेटू. इथून आहे 2-3 तासाचा रोड असेल. हळूहळू जाऊया मस्ती करत मस्त इथे. आम्ही आता शहाडच्या इथे आणि इथून माळशेज घाटला सरळ सरळ आहे आणि रोड बघू शकता तुम्ही, खूपच खराब आहे. हा चांगला रोड आहे, अधून मधून पूर्ण खराब आहे. हा आमचा ग्रुपमधला मेन माणूस, त्याचा आज बर्थडे आहे, विश करा. आता आम्ही गोवलीच्या पहिला आहे तिकडे उभा राहिलो आहे, बोले सगळेजण. आणि इथं मित्र उभे आहे. मित्र ए सागर, हाय कर. सागर, रोहन, सत्यम, आम्ही इकडे आलो आहे. आणि हा किती भारी आहे. इथे थांबलो होतो, सगळे मित्र इकडे उभे आहे. गाडी इथे, समोरचा व्ह्यू भारी आहे. आता आम्ही बालेगावला आहे, बालेगावच्या पहिलंच आहे. आणि इथून चाललो आहे. आता सिंगल रोड लागलाय, मगाशी काम चालू होतं रोडचं. आता इथून पुढे सिंगलच रोड आहे. आता तुम्ही रोड बघू शकता, पूर्ण मस्त आहे. निसर्ग भारी आहे. इथून पुढे निसर्ग चालू होतील आता चांगले. आणि घाट इथून कसा माळशेज घाट दाखवतं, इथून किती दाखवतं रे. चालू केलाय माळशेज घाट. आता इथून घाट चालू होईल आणि असे व्ह्यू एन्जॉय मस्त व्ह्यू येत राहील. आणि आमचा सागर काहीतरी बोलतोय, सागरकडे ते. आणि असेच व्ह्यू एन्जॉय करायला भेटतील तुम्हाला. तर आमच्याशी काय ना संघटित इकडे बोल तुझ्या 8 सुट्ट्या बाकी, बोल तू बोल. मला आठवत अशाच आमच्याशी कनेक्ट राहा. तुम्हाला अजून चांगले व्ह्यू आम्ही दाखवू. तुझ्यावर कशाशी कनेक्ट राहणार, तुझा युट्यूब वर व्हिडिओ चॅनल आहे, अजूनशी कनेक्ट राहा. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सांगा. बोल रोड बद्दल. चांगला रोड आहे, घाण रोड आहे. नाही, रोड मीडियम आहे. घाण पण आहे, चांगला पण आहे, घाण पण आहे. स्पीड ब्रेकर आला. रस्ते खूप वळण्याचे आणि खूप डेंजर आहे. तर तुम्ही कोण येत असेल ना तर प्लीज सावकाशीने चालवा, पूर्ण काळजी घेऊन चालवा. समोर चालू नका. आणि समोर चालवत असेल, समोर गाडी असेल तर ओव्हरटेक
कधी करायचा जेव्हा समोरची गाडी दिसत असेल तर, त्याशिवाय ओव्हरटेक करू नका. बघा काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. तिकडे समोर धबधबा आहे आणि आता घाट चढतोय आम्ही हळूहळू. पूर्ण धबधबा तो बघा खाली, तो बघ खाली धबधबा होता. आणि माझी बॅटरी पण 30% आहे. चार्जर पण नाही आणलाय. चार्जर मध्ये चालतच नाही गाडीचा. समोरचा व्ह्यू बघू शकता. हे पूर्ण ढग ढग आहे बघा. हा 6वा सेम व्ह्यू दाखवतो. आता आम्ही माळशेट घाटला पोहोचलोय. हा रोहन इथे आहे, सागर, सत्यम आणि हा माळशेट घाटचा पहिला स्टार्टिंगचाच धबधबा खूपच भारी आहे. आणि हा व्ह्यू एकच नंबर. माझ्या फोनची बॅटरी पण आता 28% राहिली आहे. कधी पण जाऊ शकते. बघू जेवढा होईल तेवढा ब्लॉग बघू काय होत आहे. पुरे वरती ढग आले. हा आमचा सागर बघा. शाहरुख खान पोज. शाहरुख खान. हा 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 ओ. आता आम्ही इथे वरती चाललोय बघायला पाणी कसे आहे. हा ओरडतोय सागर. ओ हो तो बघा धबधबा तिकडून येतोय. हो इथून पाणी वाहत आहे पूर्ण. भारी वाटतंय. खूपच मजा येते. इथे पोहण्यासारखी पण आहे. वरती धबधबा बघू शकता. आता आम्ही माळशेट घाटवर आहे पोहोचलो. व्ह्यू बघा. हा रोहन असतोय. त्याला काय झालं काय माहिती. व्ह्यू बघितला व्ह्यू बघितला त्यांनी म्हणून हसतोय. हा बघा व्ह्यू. आणि तो रोड जातो तिकडे. पालखी चालली का? हा पदयात्रा. हा बघा व्ह्यू एकच नंबर. धबधबा डायरेक्ट रस्त्यावर. हा बघा. आपण पण जरा गाडीला आंघोळ घालूया. आला. अरे वाज पाऊस आला. पूर्ण धबधबा. दीडच्या वर. आम्ही आता इथे माळशेट घाटच्या एकदम टॉपला आहे. हा समोरचा आता व्ह्यू. इथून आपण घरी आता इथून युटर्न मारतोय. सरळ जायचंय, सरळ बघायचंय मित्रांना. पुढे बघायचंय काय होतं. नाही ते बघतो भावा. एवढं नको टेन्शन घ्या. ह्याच्यापेक्षा तू सत्यमला त्या डबक्यातच घेऊन जायचं. तिथं सत्यमने मजा केली असती. बघायचंय त्यांना काय. तो स्पॉट तर भेटू पुढे. माझं 18% बाकी आहे फक्त बॅटरी. बघू पुढे काय होत आहे किती वेळपर्यंत. आम्ही एकदम माळशेट घाटच्या एंडला आलो आहे. वरती एकदम इथून सरळ सरळ जातो रोड आणि इथून एकदम माळशेट घाट आहे हा पूर्ण. आता दुःख आलं आहे. आता इथे थांबलो आम्ही ह्या साईडला. आता इथून त्या साईडला व्ह्यू आहे एक नंबर. तिकडे लावले. आता गाडी इथे लावतो आहे. बघूया पुढे. तिथे गाडी पार्किंग केली आहे आणि आता इथून चाललो आहे सरळ सरळ.
हो एक नंबर भारी आहे यार. हे ओरड. हा बघा व्ह्यू बघा एकच नंबर भारी आहे. आणि सांभाळून या इथे खाली स्लिपरी आहे भरपूर पाय सटकू शकतो. खूपच भारी आहे. बघा एक नंबर आहे. हा धबधबा बघा तो रोड हा पूर्ण धबधबा आहे. काय भारी आहे. हा समोरचा व्ह्यू. हो एक जण गाडी घेऊन वाजवतोय. सुपर बाईक वाटतं. आता एन्जॉय करून झालं आम्ही. टाइम वेस्ट केला. इथे मित्र उभे फोटो बिटो काढले. माझी बॅटरी फक्त 15 उरली आहे. आता फोन स्विच ऑफ होईल कधी. आता समोरचं होतं मी दिसतोय. हा तर हा पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्ह्यू तुम्हाला कसे एन्जॉय केलं की नाही आणि माझे फ्रेंड कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता इथून निघतो आम्ही घरी जाण्यासाठी. आता फोनला चार्जिंग पण नाही तर ब्लॉग होऊ शकत नाही. तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय टेक केअर.